ठाण्यामध्ये तर इंधन संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्यात आलेले आहे। ट्रक चालकांनी संप पुकारल्याने पंपावर गर्दी झाली होती। केंद्र सरकारच्या वाहन कायद्याविरोधात सुरू असलेल्या देशभरातील ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम ठाणे शहरामध्ये देखील पाहायला मिळाला। ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पुरेसा पेट्रोल डिझेल साठा नसल्याने आता पेट्रोल पंप चालकांना पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि याचाच फटका वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात पडलेला पाहायला मिळतोय। अचानक पुकारलेल्या संपामुळे कालपासून पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती। मात्र आता पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे ठाण्यातील अनेक पेट्रोल पंप चालकांवर पंप बंद करण्याची वेळ आली आहे। सर, हमको कहने का मतलब है ये जो ये परेशानियां है ट्रक ड्राइवर का, इसमें तो पब्लिक ही मारे जा रहे हैं ना सर। हाँ बताइए, अभी ये देखिए इतना पेट्रोल पंप बंद हो जाएगा, हमको काम धंधे पे जाना है सर, हम लोग कैसे जाएंगे? तो जो सरकार को ये करना है वो या बारी बारी तो हो सकता है ना सर। पहिला जसं रेग्युलर चालू होतं ना त्या पद्धतीने हरकत नव्हती। हे नवीन नवीन असे कायदे बनवून लोकांना परेशानीमध्ये टाकण्याचं काम करते सरकार। त्यांना हे कळत नाही कुठल्या स्थळी काय करायला पाहिजे। सगळ्यांना विश्वासात घेऊन एकूण कायदे बनवले पाहिजे। त्यांनी विरोधी पक्षांना पण न घेता त्यांनी कायदे पास केलेले आहेत। क्या करेंगे सरकार क्या वो कदम उठाएगी? कानून जो बनता है उसके लिए सही बनता है, उसके से क्या ड्राइविंग सही करेंगे, सोच समझ चलेंगे और स्पीड के लिमिट रखेंगे, ओवरटेक कम होगा। पेट्रोल नाही भेटत, जाम लागतोय, बरोबर हा कानून गलत आहे। मला वाटतं सरकारने विश्वासाला घ्यायला पाहिजे ट्रक चालकांना वगैरे। मग सर्वांना घ्यायला पाहिजे। कोण 10,000 रुपये 7 लाख रुपये भरल आणि 10 वर्ष सजा त्याच्या बायको पोरं काय खातील घरी? कोण स्वतःहून करत नाही, चुकून कोण करतो का? गलती झाली, स्टेअरिंग रॉड फुटला, टायर फुटला, तो काय होणार? अपघातच होणार ना।